नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सरकारच्या 1 वर्ष पूर्तीच्या विषयावर बोलणार आहोत। महाराष्ट्राच्या जनतेला या देवेंद्र फडणवीस या सरकारनं काय दिलं आहे, ह्या विषयावर आपण महत्त्वाची चर्चा करणार आहोत। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त फसवण्याचं काम केलं। हे सरकार म्हणालं होतं की आमचे सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, पण ते कर्ज देवेंद्र फडणवीसने माफ केलं नाही। म्हणजे फक्त पोकळ आश्वासनं देण्याचं काम शेतकऱ्याच्या बाबतीत झालेलं आहे। पण या देशामध्ये, या राज्यामध्ये बलात्काराचे प्रमाण जास्तीत जास्त वाढलेले आहेत। विविध सर्वसामान्य जनतेवर हल्ले वाढलेले आहेत। स्त्रियांना स्वतंत्र मनमोकळेपणाने जगता येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात पूर्ण देशामध्ये झालेली आहे। हे सर्व चिंताजनक आहे। असंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा हे असं वक्तव्य केलेलं आहे की या सरकारच्या काळामध्ये फक्त चिंता निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे। स्त्रियांची परिस्थिती बिकट झालेली आहे। या राज्यामध्ये बलात्कार, हल्ले, झुंडशाही, हुकुमशाही अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात झाल्याचं वास्तववादी चित्र आज महाराष्ट्रातल्या जनतेला दिसत आहे। आणि तेच वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मांडण्याचं काम केलं। आणि महाराष्ट्रातल्या जनतेवर देवेंद्र फडणवीसनी कशा पद्धतीचा अन्याय केला, कशा पद्धतीचे फक्त खोटे आश्वासन देण्याचं काम केलं, हे सर्व आता महाराष्ट्रातल्या जनतेला कळतं आहे। अशाही पद्धतीनं त्यांनी आरोप केलेले आहेत। खरं म्हणलं तर महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला हवं होतं। आमचे सरकार आल्याबरोबर आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये आम्ही देणार आहोत असंही आश्वासन देऊन महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचं आशा दाखवून मतदान घेतलं। आणि ही सरकार महाराष्ट्राच्या सत्तेत आलं, पण त्याच लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडण्याचं काम, त्याच लाडक्या बहिणीला लबाड बोलण्याचं काम, खोटं आणि पोकळ आश्वासन देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे। अशा पद्धतीनं काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ साहेब म्हणाले, खरंच हे सरकार शेतकऱ्यांना न्याय देईल का? या महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय देईल का? सर्वसामान्य जनतेला न्याय देईल का? याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। खरं म्हणलं तर आता नागपूरचे हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून चालू आहे। खरंच या हिवाळी अधिवेशनामध्ये
सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल का? हा प्रश्न आज प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या जनतेच्या समोर आहे. कामगार भरती करणार आहोत, तरुण पोराच्या हाताला काम देणार आहोत. या महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उद्योग आणणार आहोत. सर्वसामान्य जनतेच्या तरुण पोरांच्या हाताला आम्ही काम देणार आहोत. या सगळ्या पोकळ गप्पा देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी पोकळ गप्पा मारण्याचं काम केलेलं आहे. आता या महायुती सरकारमध्येच यांच्यामध्ये मेळ नाही. प्रत्येक जण आपापलं पाहत आहे. हे जे तीन पक्ष आहेत, हे तीन पक्ष एकमेकावर कुरघुडी करत आहेत. आम्ही कसे श्रेष्ठ आहोत? एकनाथ शिंदे तर दिल्ली दौरा करून परेशान झाले. आता एकनाथ शिंदेजींचं असं झालंय, इधर ना उधर बीच में आदर. एकनाथ शिंदे हे लवकरच महायुतीतून बाहेर पडतील आणि अजित पवारावर तर कुणाचा विश्वास नाही, ते सुद्धा बाहेर पडतील. या तिघाचा मेळ एकमेकात नाही. आपलं सावरण्याचं काम करत आहेत. आणि अजित पवार तर उघड सांगतात, मला या महाराष्ट्राचा एक तरी वेळेस मुख्यमंत्री व्हायचे आहे. आणि मुख्यमंत्री होण्यासाठी वेगवेगळे डाव टाकण्याचं काम अजित पवार यापुढेही करणार आहेत. अजित पवार कुणाला मिळतील ह्या वर्षामध्ये जाऊन हे कुणाला सांगता येणार नाही. आणि एकनाथ शिंदेंचे जे काही आमदार आहेत ते अचानक कोणत्या पक्षात जातील ह्याचाही अंदाज सांगता येत नाही. या वर्षामध्ये 2026मध्ये आता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये बराचसा महाराष्ट्रामध्ये फेरबदल होण्याची शक्यता निश्चित आहे. आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे म्हणाले, केंद्रातलं सुद्धा सरकार या 1-2 महिन्यामध्ये निश्चित बदलणार आहे, असं त्यांनी भाकीत केलं आहे. नेमकं या महाराष्ट्रात आणि देशात काय काय होणार आहे ते तुम्ही आम्ही सर्वजण पाहणार आहोत. पण एवढं मात्र निश्चित की या राज्यामध्ये शेतकऱ्यांना लबाड बोलण्याचं काम महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसने केलं आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये देणार हेही आश्वासन दिलं होतं. तरुण पोरांच्या हाताला काम देणार आहोत. वेदांत फॉक्सकॉन हा प्रकल्प दुसऱ्या राज्यामध्ये नेण्याचं पाप या महाराष्ट्र सरकारनं केलं. आणि या महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी उघड्या डोळ्याने पाहिलं आणि मतं या देशाच्या तरुणाचे घेतले आणि पूर्ण मतं महाराष्ट्रातले घेऊन यांनी दुसऱ्या जिल्ह्याचं कल्याण केलं. असंच कल्याण जर दुसऱ्या जिल्ह्याचं होत असेल तर यांना रोखणं गरजेचं आहे आणि ते रोखण्याचं काम महाराष्ट्रातली जनता निश्चित करेल असा विश्वास महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेचा आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये 8 डिसेंबरच्या या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळेल का? कारण हर्षवर्धन सपकाळ म्हणतात, या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस यांनी काहीही न्याय दिला नाही, उलट महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय केला आहे. तर बघूया हिवाळी अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राला
महाराष्ट्र सरकार आणि या जनतेला महाराष्ट्र सरकार काय देणार ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकार. जय हिंद, जय महाराष्ट्र.